रात्री घेतला पाहिजे. ही आहे नमो गार्डनची पार्किंग. तर इथे बाईकसाठी 20 रुपये आणि कार पार्किंगचे 40 रुपये आहेत. आणि पुढे जाऊन आपल्याला आता तिकीट पण काढायचे. तर बघूया तिकीट प्राईस काय काय आहेत. तर पार्किंगमधूनच डायरेक्ट तिकीट काउंटरला जायला रस्ता आहे. सो परत बाहेर जायची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही तिकीट काउंटरला भेटाल. मॉर्निंग 6 ते 11, इव्हिनिंग 1 to 9 PM आणि हे तिकीट फेअर्स. तर इथे तुम्ही तिकीट काढू शकता. तर तिकीट दर आहेत 30 रुपये अडल्टचे, सिनियर सिटीजन 60च्या पुढे असेल तर 10 रुपये आणि 15 वर्षाखालील मुलांना फ्री. इथून एंट्री आहे आता. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो आज आता संडे आणि अद्वैतचे कझिन्स वगैरे सगळे घरी आले होते. सो आम्ही प्लॅन केला की लेट्स गो समवेअर. आम्ही आलो आहोत नमो ग्रँड सेंट्रल पार्कला आणि हे खूप मोठं पार्क आहे. ऑलमोस्ट 20 एकर्समध्ये हे पार्क ऑलमोस्ट आहे आणि तर हेच आम्ही पार्क एक्सप्लोअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला बघायला नक्की मजा येईल. कारण छोटे छोटे अद्वैतचे कझिन्स पण आहेत, अद्वै पण आहे. तो बघूच आम्ही कसं एन्जॉय करते, कसं एक्सप्लोअर करते. सिनियर सिटीजनसाठी ही फ्री गाडी आहे, कारण गार्डनच एवढा मोठं आहे. तर ही गाडी त्यांना पूर्ण फिरवून आणणार एक आणि इथंच सेंट्रलला जाऊन सोडणार. इथं आहे किड प्ले झोन आणि अजून लहान मुलांचा जे 1-2 वर्षाचे आहेत त्यांच्यासाठी पुढे त्या साईड एक गार्डन आहे, तिथं जाऊयात आपण. अद्वैची फर्स्ट वॉल क्लाइम्बिंग. अरे व्हिडिओ काढतोय, ब्लॉग मध्ये येणार आहे, ब्लॉग मध्ये. तो स्वतः घसरला. इथे इथे थोडासा राडा झालेला आहे. शौर्य, नक्की काय झालंय? मुलांसाठी हे बघा, लहान मुलगी सगळ्यात. सानवी, तुझ्या मम्मीला कोण काढणार खाली? अडकली वरती. उतरता येत नाही. नमो गार्डन ठाण्यातल्या कोलशेत येथे आहे. ठाणा स्टेशनवरून इथे बऱ्याच ऑटो आणि बसेस अवेलेबल आहेत. इथे याची स्पेशालिटी म्हणजे इथे ना वेगवेगळे थीम गार्डन्स आहेत, जसं की मोरक्कन, जॅपनीज, चायनीज. सो आपण आता ह्या थीम गार्डन्स बघायला जाणार आहोत. सो लेट्स गो. जागा आहे का बघा आधी. आतमध्ये पिण्याचे पाणी देखील उपलब्ध आहे. तर आता आम्ही थीम पार्ककडे चाललोय, बघूया. फोटोसाठी तर बेस्ट आहे इकडे, प्री वेडिंग वगैरे. घरी भांडणं झाली तर इकडे येऊन तुम्ही असे सॉल्व्ह करू शकता. अद्वैत पूर्ण गार्डन एक्सप्लोर करणार आहे आजच. मुघल गार्डन ओके. तर हा आहे मुघल गार्डन. हे त्याला बघा. बघू शकता की मस्त असं फाउंटेन आहे इकडे. पाण्यात खेळायचं त्याला आता. म्युझिक सिस्टम पण लावले गार्डन मध्ये. वा, फोटो काढू देत नाही हा मुलगा. बघा ए, काय करतोय? गार्डन मध्ये आला तर दगडाशी खेळतोस तू, माती सगळं. चला पुढे, चला पुढे, चला. तर लेक साईडच्या अगदीच बाजूला हे आहे एम्पी थिएटर. खूपच मोठं आहे, खूप सारे पब्लिक आरामात बसू शकतात इथे, बघू शकता. आणि तिकडे ब्रिज बांधलाय लेकच्या वरती आणि इथे आहे खूप सुंदर कारंज्य. खूपच मोठा गार्डन आहे. तुमचे पाय दुखतील पण गार्डन संपणार नाही.
लेक साईड बसायला खूपच छान वाटतं आणि स्पेशली संध्याकाळचा सनसेट तुम्हाला अगदी मागे बघायला मिळेल. आणि समोर फाउंटेन, खूपच ऐसपैस मोकळी जागा, हवा, खूप छान वाटतं संध्याकाळी. अद्वै सगळ्यांना हक करतोय, ते बघा आदितीला हक केला. अद्वै बाबा बाकी आहेत आणि मला कोण करणार बाबा. दीदीवर प्रेम उतू चाललंय. वा माझा व्हिडिओ का. ए अद्वै मला कर हक. अद्वै अद्वै इकडे मला कर. अद्वै कट करो, हे शॉट कट करो. गजब बेइज्जती है. हा ब्रिज वरूनचा व्ह्यू. ह्या साईडचा व्ह्यू. त्या साईडला खूप छान आहे. तिकडे फाउंटन दिसतंय. सी अद्वैला खालतीच चालायचंय. आजी पण लहान झाली आहे ते. एवढ्या पायऱ्या अद्वै चढत आलाय, त्याला बिलकुल कडेवर राहायचं नाही. आणि हा अद्वै बघा कसा बसलाय. अद्वै स्माइल स्माइल. नाही नाही आई बघा आतमध्ये जाऊन फोटो काढते माझी. यांना 500 रुपये फाईन मारा. ओ बाहेर आहे, तुम्हाला 500 रुपये फाईन आहे. ये खूप सुंदर असं फिश आहे. भगवा आणि व्हाईट आहे. हा बघा इकडे एक आहे ना इकडे एक आहे, दिसत नाही एवढं क्लिअर. हा छोटे छोटे फिश पण खूप आहेत. सो एवढे सगळे एरिया आहेत तिकडे. थीम गार्डन, लेक साईड, प्ले झोन, स्पोर्ट्स अरेना. सो आता इथं अजून एक किड झोन आहे. हे बघा किती सुंदर. क्लाइम्बिंग. आणि शौर्य गेलाय वरती तिकडे. शौर्य टॉपवर जा. शौर्य टॉपवर. कमान अद्वै. दीदीला आणि दादाला हरव. दादा पोचलाय. कमान अद्वै, कमान अद्वै अद्वै अद्वै. आय थिंक नेक्स्ट इयर अद्वै हे पार करणार. या वर्षी 1 2 3 4. हे हलव नका. सो आता आलोय ॲडव्हेंचर प्ले मध्ये. ती झिपलाईन आहे इकडे. हे खेळायचं नाहीये बेटा. अद्वैला ह्याच्यात पण बसायचंय. त्याला सगळ्यात बसायचं. ऑलमोस्ट तिथे पण बसायला ट्राय करत होता. ते बघून खूपच खुश झाला. आणि इकडे ना वेगवेगळ्या साईजच्या हे आहेत घसरगुंड्या. सो कसं एज प्रमाणे प्रत्येक ही सगळ्यात छोटी आहे जगात अद्वै बसलाय. काय करताय दोघं. अरे वा अद्वै सीसॉवर बसलाय. खरंच एन्जॉय करतोय खूप. इतका सिरियस लुक का दिला अद्वै. पहिल्यांदा बसलाय. सॉरी सेकंड टाइम. सोबत त्याचा बाबा पण छोटा झालाय. खरंच अद्वैमुळे ना तो लहानपणा एन्जॉय करायला मिळते आम्हाला परत एकदा. हा एक किड प्ले झोन आहे. खूप मोठा आहे. 15-20 घसरगुंड्या. आणि हा छोट्या वयोगटासाठी आहे. 1 ते 2 वर्ष 3 वर्ष. आणि काही बी आहेत जे मोठे लोक पण खेळू शकतात. जसं का क्लाइम्बिंग. सॅटर्डे संडे फुल गर्दी असते इकडे. क्राऊड जास्त आहे. काय झालं चढ. बघ ती किती छोटी आहे. चढते बघ. कमॉन. खूप छान पडले. फिटनेससाठी लहान मुलांच्या तसेच मोठ्या मुलांसाठी पण चांगली सुविधा आहे. तुला काट्या
अद्वै दिसतच नाही. वाजा मार जोरात. बस बस. हा सोड. हात सोड बेटा, हात सोड. आई शपथ. हे देखा ना. हा अद्वै बघ इकडे बघ, माझ्याकडे बघ. खबडक खबडक घोडो बा, घोड्यावर बसले. टायगर आला, टायगर आला. वा हे तोंडात पडजे पडजे. हा तिरका आहे भाई. हा एक सेल्फी पॉइंट आहे. च्या आतमध्ये तुम्ही खूप सुंदर असे फोटो काढू शकता जर तुम्हाला फोटोग्राफी येत असेल तर. आणि त्याच्या बाजूला हा गार्डन एरिया, मस्त बसून खेळायला, टाइम स्पेंड करायला. मॅटर करू नका काय झालं, विषय संपला. विषय नाही, तुम्ही लाईव्ह आहात. बोलत नाहीये. हे बघा, ही भांडखोर फॅमिली बघा. कोणी बोलायचं नाही त्याच्याशी. कुठे आता झटपट खेळतोय. कोणावर राजे? अंकितावर आहे, अंकितावर आहे. आता आम्ही झटपट गेम खेळतोय, पकडा पकडीचा. झटपट पटापट, लक्ष्मी घर के अंदर. पकड. अद्वैचा ब्रेक टाइम. पॉवर सप्लाय संपलं तरी पाहिजे. संपला तरी पाहिजे. अरे संपलंय बेटा, बॉटल पाणी टाकता, पाणी पाणी दे. हो मजा आली आम्हाला खूप खेळून, झटपट पटापट. आणि आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन टेक केअर अँड गाईज बाय करा. बाय.